नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर काल जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता म्हणजे परवा, की जो एंट्रन्सचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता, तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केली, की "ताई इथे स्वामींची फ्रेम लावू नकोस. स्वामींची फ्रेम आतमध्ये लाव." तर जसं तुम्ही सांगितलत ना, तसं माझ्या मनाला पण ते म्हणजे कुठेतरी म्हणतात ना चलबिचल व्हायला लागलं, की नको आपण खरंच इथे नको लावूया. त्याचा खरंच माझा हेतू काय होता ना, तो मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता आहे संध्याकाळ, फ्रेम छान लावून झाली परत तुम्हाला आणखीन एक छान असा ग्लान्स दाखवेन फ्रेमचा, की किती सुंदर वाटते. आणि ही मला आईने दिलेली गाय आणि छोटंसं बछडं आहे. तर ते मी इथे म्हणजे हॉलच्या इथे युनिटच्या इथे ठेवलं आणि खूप सुंदर वाटतं ते. तर संध्याकाळचं ना असं छान घरामध्ये मंत्र, स्तोत्र तुम्ही लावत जा. मला स्पेशली आवडतं, मी तुम्हाला अगदी मनापासून सांगेन, की पद्मजा ताईंचं म्हणजे पद्मजा जोगळेकर यांची जी गाणी आहेत ना, अतिशय सुंदर, सुंदर गाणी आहेत. त्यांनी स्वामींचा जो तारक मंत्र गायलाय तो. आणखीन एक आता सध्या ना एक शारदा स्तवन त्यांनी गायलंय म्हणजे शारदा स्तोत्र, शारदा स्तुती असं गायलंय. ते पण इतकं सुंदर आहे ना, म्हणजे त्यांच्या आवाजात आपण म्हणतो ना, की फक्त गायलं नाहीये, तर त्याच्यामध्ये ते भाव, ती भक्ती आणि ते समर्पण सगळ्या गोष्टी अशा दिसतात आणि त्यामध्ये अगदी मनाला अशा भिडून जातात. तर संध्याकाळचं ना मी रोज संध्याकाळी घरामध्ये धूप फिरवते. आपल्या घरामध्ये दिवसभर आपण खूप सारे काही काही विचार करत असतो, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह बऱ्याच गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही धूप असतो ना, धुपामध्ये थोडंसं कापूर टाकायचा, भीमसेनी कापूर आणि तो धूप आहे ना आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायचा. त्यामुळे आपल्या घरात जीही काही निगेटिव्हिटी असते ना, ती सगळी बाहेर निघून जाते. कारण धुपाच्या सुगंधानेच ना तुमचं मन, तुमचं घर, सगळ्याच गोष्टी इतक्या प्रफुल्लित होऊन उठतात ना, की अगदी बरं वाटतं. बघा तुम्ही धूप लावा संध्याकाळचं आणि संध्याकाळचं खरंच वातावरण खूप पॉझिटिव्ह असतं. जेव्हा दिवे लावतो, दिव्यांमधून एक वेगळी पॉझिटिव्हिटी येते आणि तीच धुपामध्ये सुद्धा असते. तर धुपाने सुद्धा घरातलं वातावरण खूप छान होतं. तर इथला हॉल तुम्हाला सध्या दिसत असेल, खूप असा मस्त मोकळा-मोकळा हॉल दिसतोय. कारण इथे अजून सोफा वगैरे काहीच आणलेलं नाहीये. सध्या ते आपल्या म्हणजे बजेटच्या बाहेर आहे. तर म्हणून एक-एक गोष्ट ना मी थोडं थांबतेय आणि घ्यायचं तर व्यवस्थित आणि चांगलं घ्यायचं. घाई-घाई करून प्रत्येक गोष्ट घ्यायची नाही, की बाबा हां, मी घर घेतलं लगेच सगळं पटकन मी सजवेन, लगेच सगळ्या गोष्टी आणेन, असं होत नाही. काही गोष्टी आपल्याला तिथे आपल्या थोड्याशा बजेटचा सुद्धा विचार करावा लागतो. तर इतर गोष्टी तर सगळ्या झाल्यात. तर फक्त इथे बाहेर सोफा वगैरे राहिलाय. तर ते हळू एक-एक गोष्ट होईल. आणि बघा दरवाजामध्ये संपूर्ण घरामध्ये असा धूप फिरवायचा, ज्याने खूप छान प्रसन्न वाटतं आपल्याला घरामध्ये. आणि जी फ्रेम तुम्ही मला बाहेरून सांगितलीत ना, की ताई इथून काढ, आतमध्ये लाव. तर खरंच मनापासून सांगू ना, तर मला खूप वाईट वाटलं होतं, की म्हणजे पण त्याचा माझा जो हेतू होता ना, तो खूप वेगळा होता. पण इथे जी फ्रेम लावल्यानंतर घरामधलं जे आणखीन वातावरण आहे ना, खूप छान झालं. म्हणजे घरात प्रवेश केल्या-केल्या समोरच अशी छान फ्रेम दिसते आणि त्याची दिशा पण आता बरोबर झाली. म्हणजे पूर्वेकडे तोंड झालं. तर बाहेर दरवाजातून बघितलत ना, तर बघा अशी फ्रेम दिसते. आता या भिंतींवरचं बरंच काय-काय माझं काम अजून बरंच बाकी आहे. पण जसं मी तुम्हाला म्हटलं, की मी घाई करत नाहीये, कारण मला छान-छान बेस्टेस्ट बेस्ट अशा गोष्टी निवडूनच त्या व्यवस्थित लावायच्या आहेत. तर त्याच्यासाठी ही भिंत मोकळीच ठेवलेली आहे. पण तरीही त्या लाईट कलरवरती तो ब्राउन डार्क कलर अगदी उठून दिसतोय आणि ही जागा जी आता छान अशी मोकळी झालेली आहे, तर इथे आमची नेम प्लेट बनवायला दिलेली आहे. तर नेम प्लेट आल्यानंतर तिथे नेम प्लेट लागेल. तर चला काही गोष्टी म्हणजे अ, कुठल्यातरी दुसऱ्याच गोष्टींमधून आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी, चांगल्या गोष्टी समजत असतात. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचं माझं दिवाबत्ती, धूप वगैरे सगळं केल्यानंतर आहे ना वाचन असतं. थोडा वेळ वाचनाला असतो. संध्याकाळचा माझा जेवणाचा जो रुटीन असतो ना, तो अगदी साधा असतो. जसं तुम्हाला माहिती आहे, की नेहमी सांगितलं जातं, की रात्रीचं जेवण हे अगदी
म्हणजे भिकाऱ्यासारखं खायचं असतं असं म्हटलं जातं, की अगदी नगण्य असं खायचं असतं. तर संध्याकाळी माझ्याकडे पोळ्या सकाळच्याच असतात, तर त्याच्यामुळे आणि कोणीही पोळ्या खात नाही. मी सोडलं तर कोणी खात नाही. तर त्याच्यामुळे भाताचेच प्रकार त्यांना आवडतात. खिचडी कढी म्हणा, डाळ भात म्हणा. तर म्हणून मला थोडं माझं ते माइंड रिलॅक्स असतं. जेवणाची काही खटपट नसते जास्तीची. तर मी तो वेळ पूर्ण देवासाठी देते. दिवाबत्ती झाल्यानंतर शांत चित्ताने असं पुस्तकं वाचायचं. आता हे देवीचं जे स्तोत्र आहे, दुर्गा स्तोत्र, ते मी वाचते. दुर्गा कवच. रोज संध्याकाळी वाचायचं दुर्गा कवच. खूप त्याने घरामध्ये खूप चांगले प्रभाव आपल्याला दिसतात. तुम्ही रोज वेगवेगळं वाचा ना. रोज ज्या देवांचे वार असतात ना, तर त्या देवांचे ते स्तोत्र, मंत्र किंवा अशी पुस्तकं असतात, तर ती तुम्ही वाचू शकता. तर हे जे मी तुम्हाला म्हटलं ना, की पद्मजा जोगळेकर ताईंचं हे शारदा स्तुती असं गाणं आहे. इतकं सुंदर आहे ना ते आणि ते ऐकता-ऐकता माझी इथे नजर एक मीराबाईंकडे गेली, की किती तल्लीन होऊन त्या म्हणजे भगवंताचं नामस्मरण करायच्या. तर तसंच ह्यांचं पण गाणं तुम्ही ऐकाल ना आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी असं अगदी प्रसन्न वातावरण आणि देवाचं तुम्ही नामस्मरण करताय किंवा जेवण बनवताना म्हणा, इतकं म्हणजे मला तरी खूप इतकं आवडतं. तुम्ही नक्की ऐका. हे जे गाणं आहे ना त्यांचं हे नक्की ऐका. खूप सुंदर आहे. मला तरी खूप आवडलं. त्यांची बरीचशी गाणी खूप छान-छान आहेत. अगदी मनाला म्हणजे भिडून जातात. इथे ना मी दाखवता-दाखवता गात पण होती. पण नंतर मग ते कॉपीराईट येतो म्हणून म्हटलं नको मग म्हणून मी ते काढून टाकलं. नाहीतर गाण्यासोबत मी सुद्धा गात होते आणि खूप छान वाटत होतं ते. तर हे नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे असं हे गाणं आहे. तर हे तुम्ही नक्की YouTubeवर सर्च करा आणि ऐका बघा. खूप सकाळी आणि संध्याकाळी खूप छान वाटतं. नमस्कार. तर बघितलं असेल तुम्ही की काय केलेलं आहे आणि काल खरंच जेव्हा व्हिडिओ गेला होता आणि त्यानंतर अशा काही कमेंट्स येत होत्या ना, तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं होतं की मी त्या हिशोबाने किंवा मी त्या दृष्टीने ॲक्च्युली बघितलं नव्हतं, ॲक्च्युली विचारच केला नव्हता. माझं पहिली गोष्ट तर माझी अशी आहे मनात की महाराज आहेत ना, ते सगळ्या चराचरात आहेत, सगळीकडे आहेत आणि ती पाटी तिथे लावण्याचा माझा जो हेतू होता तो असा होता की हे जे घर आहे हे स्वामींचं घर आहे आणि जसं आपण आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा जी नजर जाते नेम प्लेटवर जाते कोणीही आल्यानंतर तर घर कोणाचं आहे, नाव काय आहे, तर अशी नजर जाते. तर माझी अशी इच्छा होती म्हणजे माझा असा हेतू होता त्याच्यामध्ये की जे खरे मालक आहेत ना ते त्यांचं नाव सगळ्यांच्या समोर यावं असं माझ्या डोक्यात होतं आणि खरं 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 मी अजिबात ही गोष्ट माझ्या अजिबात डोक्यात आली नाही. नाही तुम्ही खरंच सांगा की एवढं मी स्वामींचं सगळं एवढं मनापासून करते आणि मी असं त्यांना अपमानित करू किंवा अशा काही गोष्टी माझ्या हातून होतील असं मी कधी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. पण ते स्वामींच्याही मनात होतं कदाचित म्हणूनच त्यांनी ती गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली. कधी कधी काही गोष्टी ना आपल्याला चुकीच्या मार्गाने किंवा वाईट पद्धतीने सुद्धा कळतात पण त्या कधी कधी आपल्यासाठी खरंच खूप चांगल्या असतात. तर काल जेव्हा कमेंट्स आल्या म्हणजे काही लोक खरंच खूप चांगल्या पद्धतीने सांगत होते की तू असं नको करू बेटा बाळा, तू असं नको करूस, तिथे लावण्यापेक्षा तू आतल्या भिंतीवर लाव वगैरे असं सांगत होते. आणि काही कसं असतं ना, आता सगळंच जग चांगलं असतं तर ही पृथ्वी राहिलीच नसती, हा स्वर्गच झाला असता. तर तशीच आहे ती पद्धत की एक काही गोष्ट मिळाली ना मग सगळे त्याच्यावरच मी विचार करत होते की मी खरं हा व्हिडिओ कशासाठी केला, मी काय दाखवण्यासाठी केला आणि काय चाललं आहे. आणि काय होतं ना की एकाने ते टाकलं मग दुसऱ्याने टाकलं मग त्याच्यावरतीच लोक आणखीन त्या गोष्टीचा खूप इश्यू करत जातात. तर म्हणून शेवटी मी कमेंट केली की प्लीज ती गोष्ट सोडून तुम्ही बाकी काहीही गोष्टी सांगा कारण मला कळलंय ते आता. आणि म्हणून मग मी ते चेंजही केलं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ती म्हणजे की नेम प्लेट. मी नेम प्लेट पण त्याच ताईंना बनवायला सांगितली होती पण इतके त्याला अडथळे येत होते की ज्या माणसाला बनवायला सांगितली होती तो करतच नव्हता. माहीत नाही त्याचा काय प्रॉब्लेम होता वगैरे. तर म्हणजे असं असतं की कधी कधी जे बनायचंच नसतं, जे तिथे लागायचंच नसतं तिथे काही ना काही प्रॉब्लेम येत असतात. तर म्हणून मग ती प्लेट आता आतमध्ये लावली आणि खरंच खूप सुंदर दिसते, त्या भिंतीवरती खूप छान वाटते. अजून थोडंसं काही ना काही काम मला तिथे करायचं बाकी आहे. तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू, ज्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं त्यांचे सुद्धा आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने सांगितलं त्यांचं सुद्धा. असं म्हणतात ना की निंदकाचं घर असावं शेजारी, तर खरंच आहे ते.
तर मला नकोय पण तसं पण एक सांगते की खरंच थँक्यू, कारण त्याच्यामुळेच मी हे चेंजेस करू शकली. आणि तुमच्या खूप छान छान कमेंट्स येत आहेत, खूप छान छान रिस्पॉन्स येत आहेत तुमचे. तर जो माझा आणखीन पण बऱ्याच जणांना काय काय कन्फ्युजन होते, तो माझा जो मुख्य दरवाजा आहे, जिथे माझा उंबरठा आहे, तर तो ईशान्य कोपऱ्यामध्ये येतो. आणि जो बाहेरचा सेफ्टी डोअर आहे, तर तो पूर्व पश्चिम येतो, कारण असा दरवाजा आहे. तर हा पूर्व पश्चिम येतो आणि हा ईशान्य येतो. आणि त्याच्यामुळे ती जी भिंत होती, जिथे चप्पलचं स्टँड आहे, तर ती उत्तर दिशा येते, उत्तर दक्षिण दिशा येते ती. तर म्हणून आणि वास्तूप्रमाणे काही ज्या मी तुम्हाला म्हटलं की वास्तूप्रमाणे मी त्या गोष्टी केल्या आहेत. तर वास्तूप्रमाणे जर तुम्ही बघाल ना, तर तुमच्या घराचा जो उंबरठा असतो तिथपर्यंतचा जो पोर्शन असतो तो तुमच्या वास्तूमध्ये कव्हर होत असतो. आणि वास्तू पुरुष जो असतो तो अशा प्रकारे क्रॉसमध्ये असतो, म्हणजे त्याचं डोकं ईशान्येला असतं आणि पाय दक्षिणेला असतात. तर अशा म्हणजे बऱ्याचशा डीपमध्ये जेव्हा तुम्ही वास्तूच्या काही गोष्टी तुम्हाला समजतील ना, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतील. त्या बाहेरचा सेफ्टी डोअरच्या बाहेरचा जो पोर्शन आहे तो त्याच्यामध्ये कव्हर होत नाही. म्हणून ईशान्य दिशेमध्ये आपल्याला खूप जड वस्तू ठेवायला सांगत नाहीत. ईशान्य दिशा जेवढी स्वच्छ ठेवता येईल तेवढी स्वच्छ ठेवायची. तिथे आपलं देवघर असलं पाहिजे, हे त्यासाठी सांगितलं जातं. तर अशा काही गोष्टी आहेत. तर मी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्यात. सगळ्याच गोष्टी तशा आपल्याला पॉसिबल होत नाहीत. आणि आता आपण फ्लॅट सिस्टममध्ये, हा फ्लॅट आहे, पहिली गोष्ट तर मी सांगते. खूप जणांना असं वाटते की हा बंगला आहे का किंवा काय, तर नाही, हा फ्लॅट आहे, 2 BHK फ्लॅटच आहे. तर मी काय सांगत होती की हां, सगळ्याच गोष्टी अशा ठिकाणी मिळतील अशा नाही आहेत तुम्हाला. सगळ्याच दिशा परफेक्ट मिळतील असंही नसतं. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की भले तुमच्या घरातल्या सगळ्या दिशा परफेक्ट असू दे, भले तुम्ही घर खूप वास्तूच्या हिशोबाने केलं असू दे, पण जर तुमचा घरात वावरच व्यवस्थित नसेल, जर तुमच्या घरात एकमेकांशी संबंधच व्यवस्थित नसतील, तुमचं वागणं व्यवस्थित नसेल, तुमचं इतरांशी वागणं व्यवस्थित नसेल, तर तुम्ही कितीही परफेक्ट गोष्ट करा, सर्वात पहिला जो दोष असतो तो तुमच्यापासून सुरुवात होतो. त्यामुळे वास्तूला दोष देण्यात अर्थ नसतो. आता माझं आधीचं जे घर होतं ते दक्षिणाभिमुख होतं, त्याचा जो मुख्य दरवाजा होता, तरी त्या घराने मला खूप भरभरून दिलं. का? कारण त्या घरामध्ये आपण जी सेवा केली, आपला जो वावर होता, आपलं जे एकमेकांशी घरातलं बॉन्डिंग होतं, ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. प्रॉब्लेम्स असतात. वास्तुशास्त्र का करावं, की आपल्याला आणखीन काही गोष्टी म्हणजे सोयीस्कर पडतात किंवा आणखीन काही गोष्टी आपल्या चांगल्या प्रकारे होतात. जिथे काही छोटे-मोठे जे दोष असतील तर ते निघून जातात. पण त्याचा अर्थ असा नाही, की पूर्णपणे आपण फक्त वास्तुशास्त्रावरतीच डिपेंड राहावं. दोन्ही गोष्टी कराव्या. जसं म्हटलं जातं, की आपण काही आजार आला किंवा काय झालं, तर आपण डॉक्टर पण करायचं आणि देवाचं पण करायचं. असं दोन्ही गोष्टी करायच्या. तसंच घराच्या बाबतीत, की वास्तुशास्त्रानुसार पण काही गोष्टी बघून घ्या आणि बाकी गोष्टी तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा शोधायचा प्रयत्न करा. सगळंच त्याच्यावर डिपेंड नसतं. तर अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी. तर चला, मला आता जेवणाची तयारी करायची आहे. मी आवरते पहिले आणि आवरता तुमच्याशी गप्पा मारते. चला. तर इतर वेळी कधी-कधी मी काय करते, की पहिले कुकर लावून घेते आणि त्यानंतर वाचनाला बसते. आणि निष्ठाचा तोपर्यंत अभ्यास वगैरे सुरू असतो. मग तिला मी सांगून देते, की कुकरच्या इतक्या शिट्ट्या झाल्या, की कुकर बंद कर. म्हणजे कसं आहे, की आपलं वाचन होईपर्यंत कुकर होऊनही जातो, कुकर थंडही होतो आणि त्यानंतर आपल्याला मग फोडण्या वगैरे द्यायच्या असतात. तर असं तुम्ही थोडंसं आपण आपला टाईम मॅनेज करून जर केलं ना काम, तर होतं. आणि भांडी जी आहेत, जी घासून ठेवलेली असतात, तर ती ट्रॉलीमध्ये लावताना ना नेहमी भांडी व्यवस्थित पुसूनच ट्रॉलीमध्ये लावा. ओली भांडी जशी आहे तशी कधीच ट्रॉलीमध्ये लावू नका. त्यामुळे ट्रॉलीला लवकर गंज लागू शकतो. तर आता भांडी सगळी पुसून घेते आणि फटाफट इथलं जे सगळं काउंटर आहे ना, मला काम करताना काउंटर पूर्ण म्हणजे प्लॅटफॉर्म जे आहे ते रिकामी असलं तर छान वाटतं. तर बघा, हे तुम्हाला एक मी जे घेतलं ते दाखवते. तो म्हणजे हा किचनचा टिश्यू रोल आहे. पण हा टिश्यू पेपर नाहीये. हा ना एक मटेरियल आहे, म्हणजे कपड्यासारखं वुवेन मटेरियल असं काहीतरी म्हणतात त्याला. आणि जवळपास 100 टाइम तुम्ही एक पीस जो यातला काढणार ना, तो 100 वेळा तरी यूज करू शकता. अशी याची क्वालिटी आहे आणि मस्त आहे. खरंच खूप छान आहे. बघा, इथे पण मी एक काढून ठेवलाय. काय होतं ना, आपण जे रुमाल जे किचनसाठी रोजचे जे वापरतो, तर ते तेच रुमाल वापरतो. धुवून परत तेच वापरतो. तर कधी-कधी त्याच्यामध्ये व्यवस्थित धुतले गेले नाही किंवा काय, तर डस्ट तशीच असते. तर म्हणून हे असे मटेरियल ना खूप मस्त आहेत आणि
जास्त महागही नाही आहेत, खूप रिझनेबल आहेत. आपल्याला खूप छान म्हणजे अजून तरी मी 2-3 दिवसच झाले वापरते. पण मला आवडलं. दिवसभरात तुम्ही एक फक्त असा एवढा तुकडा काढून घेतलात ना, पूर्ण दिवसभर यूज केलात आणि नंतर फेकून दिलात, तर तुमच्या किचनवरती हायजीन सुद्धा मेंटेन होते. म्हणजे बघा, मला तरी आवडलं. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही सुद्धा नक्की यूज करा. कारण दिवसभर एकच रुमाल वापरण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे असे टिश्यू यूज केलेत ना, तर किचनमध्ये बऱ्यापैकी हायजीन राहतं. तर आता कुकर पहिले लावून घेते. कुकरसाठी भात सध्या मी काय करते ना, थोडं कमीच लावते. कारण एक घास तुम्ही रात्रीचा जरा कमी खाल्लात ना, तर चालेल. पण अन्न वाया जाऊ देऊ नका. आता तिथे जिथे जुन्या घरी होती ना, तर तिथे कसं काही ना काही म्हणजे खाली कोण ना कोण असायचं, कुत्रे असायचे किंवा काय असायचं. तर उरलं-सुरलेलं त्यांना टाकायला जमायचं. पण इथे तसं जमत नाही. तर मग जेवण कधी-कधी काय होतं, की खूप फुकट जातं आणि अ, अन्न कधीही वाया जाऊ देऊ नये. तर म्हणून मी इथे एक घास कमीच बनवते. आज मी आता भात लावलाय म्हणजे तांदूळ लावलेत आणि सालीची जी डाळ असते ना मुगाची, त्याची मी शक्यतो आमटी बनवते किंवा मग कडधान्य एखादं भिजत टाकलं असेल त्याची आमटी असते किंवा कढी असते, खिचडी असते किंवा सांबार असतो. असं काही ना काही कॉम्बिनेशन भातासोबत असतं आणि त्यामुळे कसं ना संध्याकाळचं जेवणाचं एवढं माझं काही असं जास्त तामझाम असा नसतो. तर मग बराचसा वेळ असतो. मग त्याच्यामध्ये पण तो पण वेळ बऱ्याच गोष्टींसाठी युटिलाइज करावा लागतो. तो म्हणजे की कधी-कधी व्हिडिओचं काम असतं, तर कधी-कधी आपण आठवड्याच्या भाज्या किंवा काही एखादं क्लीनिंग म्हणजे जो पण तुम्हाला रिकामा वेळ मिळतोय, तर त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा. काय होतं, एकदा आपण फक्त मोबाईल बघत बसलो किंवा कोणाशी बोलत बसलो, तर आपला एक तास किंवा 2-2 तास कसे निघून जातात ते कळत नाही. त्यापेक्षा तुम्ही वाटत असेल तर समोर तुम्ही असं मोबाईल लावा आणि तुम्हाला जे बघायचंय तर बघता-बघता तुम्ही तुमची कामं अशी एक साइडला आपला हात पण चालू ठेवायचा. म्हणजे दोन्ही गोष्टी होऊन जातात. तर आता इथे काय करते, इथे खाली समोर लगेचच दुकानं नाहीयेत. आता तिथे आधीच्या म्हणजे घरी समोरच खाली दुकान असायचं. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लगेचच खाली जाऊन आणता यायच्या. आता इथे तसं मला करता येत नाही. तर म्हणून स्टोरेजसाठी 4-5 भाज्या, हिरव्या भाज्या, त्यानंतर जे आपल्याला रोजचं लागतं म्हणजे मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, तर ह्या गोष्टी सगळ्या जास्तीच्या स्टोअर करून ठेवायला लागतात. पण भाज्या कधीही आणल्यानंतर त्या तशाच कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण तुम्हाला माहिती आहे भाज्या या ट्रान्सपोर्ट होऊन कुठून-कुठून, कशा-कशा अवस्थेमधून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. तर त्यामुळे भाज्या आणल्यानंतर त्या स्वच्छ साफ करा आणि त्यानंतरच त्या फ्रिजमध्ये ठेवा आणि तुम्ही जर स्वच्छ करून त्या फ्रिजमध्ये ठेवल्यात ना, तर त्यांची जी लाईफ आहे ती आणखीन वाढते. बघा आता मी 3-4 प्रकारच्या भाज्या तर आणून ठेवल्यात. म्हणजे हिरव्या भाज्या, जे सकाळी टिफिनला वगैरे द्यायला बऱ्या पडतात. कारण सारखी-सारखी वाटणाची भाजी खाऊन पण कंटाळा येतो. मग कधी वाटणाची, कधी हिरवी भाजी, कधी दुसरं काहीतरी असं आपल्याकडे ऑप्शन असलं तर आपल्याला ते करता येतं. समजा तुम्ही एकच भाजी किंवा 2च भाज्या आणल्या तर तुमच्याकडे मग ते ऑप्शन राहत नाही. तर म्हणून त्या भाजीला आणि काय लागतं म्हणजे खोबरं लागतं किंवा शेंगदाण्याचा कूट लागतो किंवा वाटण लागतं. तर तुम्ही भाज्या जर तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असतील, तर तुम्ही त्या वीकचा तो प्लॅन करू शकता, की याच्यासोबत मला काय-काय लागणार आहे. ते शक्यतो शनिवार, रविवार माझा असाच जातो, की संपूर्ण आठवड्याचं जे भाजी किंवा काय गोष्टी असतात. मेनली तर आपलं भाजीच असतं मुख्यतः. बाकी तर डाळ, भात, चपाती म्हणजे पोळी हे तर सगळं कॉमनच आहे. पण भाज्यांमध्येच आपल्याला वेगवेगळं काही ना काही करावं लागतं. कारण घरातले त्यांचं प्रत्येक घरामध्ये हे वाक्य खूप कॉमन असेल, की "काय रोज तीच भाजी?" तर खूप मोठा गृहिणींचा हा प्रश्न असतो, की बाबा खरंच रोज काय भाजी बनवायची? आणि एक गोष्ट खरं सांगू ना, तर आपल्याच हातचं खायला आपल्याला सुद्धा कधी-कधी खूप कंटाळा येतो. पण आपल्याकडे दुसरं खरंच काहीच ऑप्शन नसतं. तर त्याच्यामुळे आपली पण आवड आणि घरांच्याची आवड दोघांच्या आवडीची सांगड घालून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. तर अशीच माझी संध्याकाळ झाली मस्त आणि जेवणाची तयारी झाली. तर अशी सगळी संध्याकाळची माझं म्हणजे संध्याकाळचं असं सगळं काहीसं रुटीन असतं. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.